एक महत्त्वाची घडामोड आहे। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर असल्याची माहिती आता समोर येते। आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर होती। बलेनो आशिष शिंदे तर थार गाडी ही संकेत चोंधे यांच्या नावावर असल्याची माहिती समोर येते। फरार असताना हगवणेकडून एंडेवरसह बलेनो आणि थार गाडीचा वापर करण्यात आला। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। तो विविध गाड्यांमधून जो आहे तो अनेक ठिकाणी जो आहे तो फिरून आला। इंडियावर जी आहे ती या हगवणे कुटुंबांच्या नावावर आहे, म्हणजेच तो जो सुशील राजेंद्र हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा जो आहे तो याच्या नावावर आहे। तर त्या दोन बलेनो असेल किंवा थार असतील ह्या दुसऱ्या मालकाच्या नावावर असल्याचं जे आहे ते समोर येते। आपण पाहिलं तर ही जी थार गाडी जी आहे ती दुसऱ्या नावावर म्हणजेच संकेत नरेश चोंदे जे आहे ते याच्या नावावर ही गाडी असल्याचं जे आहे ते आपल्याला समोर येतं। याच थार वाहनातून तो वडगाव मावळ परिसरात असलेल्या या तांबडा पांढरा या हॉटेलमध्ये जे आहे तो मटणावर ताव मारताना पाहायला मिळत होता। MH12 SY 1123 असं या बलेनो गाडीचा नंबर असून त्याचा मालक आशिष शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा तालुका अध्यक्ष असल्याचं त्याच्या फेसबुक असेल किंवा अन्य समाज माध्यमांच्या प्रोफाईलवर त्याचं जे अपडेट जे आहे ते असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। मात्र या सर्व प्रकरणात पाहिलं तर एक गाडी जी आहे इंडियावर सोडली तर या दोन्हीही गाड्या ज्या आहेत त्या राजेंद्र हगवणेचे जवळचे असतील किंवा नातेवाईक किंवा मित्र यांची असण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नागेश सह मी रणजित जाधव, TV9 मराठी।